भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आम्हाला देखील वेदना होतात। किती वेळा चौकशांना सामोरं जायचं असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय। झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये ते बोलत होते। चौकशीची नोटीस आल्यानंतर नौटंकी केली नाही अशा शब्दात त्यांनी रोहित पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवलाय। तर मीडियातील चर्चेमुळे मोदींनी आरोप केले, मात्र ते सिद्ध झाले नाहीत याकडेही अजित पवारांनी लक्ष वेधलंय। म्हणजे कुठल्या कळपामध्ये आहोत तो मग कळप गप्प बसतो। नाही नाही, दादा फार चांगले, दादा कामाचा माणूस, आणि जरा दादा इकडे गेला असे तिकडे गेला की एकदम बेकार भ्रष्टाचारी माणूस। त्या कोण म्हणायचं 10,000 कोटीचा घोटाळा केला, कोण म्हणायचं 25,000 कोटीचा घोटाळा केला, कोण म्हणायचं 70,000 कोटीचा घोटाळा केला। अरे काय, आम्ही पण माणूस आहे ना, आम्हाला पण मन आहे ना, आम्हाला पण वेदना होतात ना। आम्ही कितीदा 30 गोष्ट ऐकायची आणि कितीदा वेगवेगळ्या इन्क्वायरीला आम्ही सामोरं जायचं। आम्ही इन्क्वायरीला सामोरं जात असताना आम्ही तुमच्या टीव्हीच्या समोर येऊन आम्हाला नोटीस आली, आम्हाला नोटीस आली अशा प्रकारचा भाऊ करून लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला नाही, लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही। आम्ही शांत बसून त्याला उत्तरं दिली। आम्ही अगदी मीडियाला, हो आता मी चाललोय ह्याच्यामध्ये ईडीमध्ये, अमकं होतं आहे तमकं होतं आहे, त्याच्या गर्दी करायची, घोषणा द्यायच्या वगैरे वगैरे असल्या काही आम्ही नौटंकी केली नाही। सारखंच मीडियामध्ये वेगवेगळ्या मालिका लावल्या जात होत्या आणि वेगवेगळे लोक आरोप करत होते। त्याच्यामध्ये आम्हाला हा एक करप्ट माणूस म्हणून चेहरा तिथं दाखवण्याचा प्रयत्न करत होते। तर ते कानावर गेल्यानंतर उद्याच्याला निवडणुकीच्या निमित्तानं, वेगवेगळ्या प्रचाराच्या निमित्तानं अशा पद्धतीचे आरोप अनेकांच्यावर झालेले आहेत। नंतर ते आरोप सिद्ध झाले नाही, त्याच्यामध्ये इन्क्वायरी झाल्यानंतर त्याला पण कुणी शिवलं गेलं नाही आहे आणि ह्या इन्क्वायऱ्या लगेच होत नाही, त्याला 10-10, 15-15 वर्ष पेशन्स ठेवावे लागतात। तशा पद्धतीनं आम्ही ठेवलेले आहेत। आम्ही घरात रडत बसलेलो नाही आहे।